श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जॉईन करायचं. ठीक आहे, सर्वात आधी इथे बघा मी गळ्यावर टीप टाकून दाखवली तुम्हाला. तर ही टीप टाकताना काळजी घ्यायचं आहे तुम्हाला, एकसारखा कपडा सुटला पाहिजे आपल्या टीप टाकताना, म्हणजे सगळीकडून एकसारखा कपडा सुटला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला असे कट मारत घ्यायचे. हे बघा एकसारखा मी इथे कपडा सोडलेला आहे. एका इंचाच्या अंतरावर असे कट मारायचे. हे कट मारताना जी आपण टीप टाकलेली आहे ती शिलाईची टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायचं. म्हणजे बघा याने काय होतं, तुमचं 10% काम इथंच झालेलं आहे. अस्तरवर टीप टाकल्यानंतर तुमचं जे अस्तर आहे ते हे बघा अगदी सहजपणे आतमध्ये फोल्ड होतं, अगदी फिनिशिंग सोबत. आता फक्त काय करायचं, तुम्हाला फिनिशिंग टीप टाकायची. फिनिशिंग टीप टाकताना सुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्हाला, म्हणजे एकसारखा ती जो दाब आहे आपला सुई येते ती बरोबर अगदी काठावर म्हणजे मध्ये आली पाहिजे, आणि ते पलीकडचा गुटका आहे ते बरोबर काठावर, म्हणजे एकसारखी टीप येते याने. हे बघा पूर्ण इथे सुद्धा आपला गोट सारखं क्रिएट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, हे बघा मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, जर तुम्ही शावकास नवीन असेल तर गडबड करायची नाही. थोडा वेळ एका ब्लाऊजला 2 दिवस दिले तरी चालेल, पण फिनिशिंग जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, जर तुम्ही जेवढं व्यवस्थित फिनिशिंग द्याल तेवढंच तुमच्याकडे गिऱ्हाईक येईल. ठीक आहे, हे बघा मी एकसारखा कपडा सोडत दुसरी सुद्धा अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करताना सगळीकडून मी एकसारखाच कपडा सोडलेला आहे. अस्तर जॉईन करायचं म्हणजे धडधड टिपा टाकायच्या नाही, फक्त व्यवस्थित शिवायचं आहे. अस्तर जॉईन करण्यापासून तर ब्लाऊज स्टिच होईपर्यंत स्टेप बाय जर स्टेप केलं तर तुमच्या ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंग येणार आहे. हे बघा आता प्रिन्सेस कट भाग तयार झाला. आता आपली कटोरी. तर कटोरीला काय करायचं, आपल्याला सर्वात आधी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. तर आता आपल्याला याला फोल्ड वगैरे दाबटीप गिफ्ट टाकायची गरज नाही, कारण की ही फिटिंगच्या भागाकडून लागणारी कटोरी आहे. त्यानंतर बघा खालून जी आहे ती सरकी बाजू ठेवायची, वरून उलटी बाजू, आणि त्याच्यावर ठेवून घ्यायचं अस्तरची कटोरी. ठीक आहे, अशा पद्धतीने समोरासमोर असे ठेवून घ्यायचे की जेणेकरून एकसारखी आपली तयार होणार नाही. आता हे बघा हे खूप सोपं आहे. फक्त इथे आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं एकसारखा कपडा सोडत. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी कुठेच हे बघा मी सगळीकडे एकसारखा हे ते दाब बरोबर आहे. एकदा तुम्हाला सवय लागली चांगल्या कामाची की लागली, नंतर तुम्हाला सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल, म्हणजे थोडंसं स्पीड कमी असेल. सवय झाल्यानंतर तुमचं स्पीड सुद्धा वाढेल आणि तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा येईल. त्यानंतर जो शिल्लक फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं. हे बघा आता कटोरी मी जॉईन करून घेतली. ठीक आहे, आता आपण सध्याच हे ठेवून देऊया बाजूला. आता पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाचा सर्वात आधी गळा आपल्याला तयार करायचा. तर काय करायचं, वरून सरका भाग आहे मेन फॅब्रिकच्या सरक्या बाजूवर ठेवलं मी अस्तर. तर बघा हे जे माझं मेन फॅब्रिक आहे ते काय आहे, म्हणजे दोन्ही बाजूने सारखं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, सरक्या बाजूला मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचं. त्यानंतर गळ्यावर असं एकसारखा कपडा सोडत टीप टाकत घ्यायची, आणि जे हे बघा एकसारखा मी इथे कपडा सोडला, आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं मधलं. हे बघा आता कटिंग झाल्यानंतर पूर्ण गळ्यावर आपल्याला एका दीड इंचाच्या 1.25 इंचाच्या अंतरावर असे कट मारत घ्यायचे. हे कट मारताना काय करायचं, जी शिलाई आहे ती कट नाही झाली पाहिजे एवढं मात्र काळजी घ्यायची. त्यानंतर हे असं अस्तर फोल्ड करायचं आणि अस्तरवर मेन फॅब्रिकवर टीप जाऊ द्यायची नाही, अस्तरवर टीप टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं अस्तर अगदी सहजपणे आतमध्ये फोल्ड होतं आणि आपल्याला फिनिशिंग टीप टाकायला मदत होते, आणि फिनिशिंग टीप सुद्धा एक नंबर येते आपली. ही एक ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा, शॉर्टकटमध्ये करायला जाऊ नका. हे बघा एका जागी मी 3 वेळा जाते, गळ्यावर असो किंवा कटोरीवर असो 3 वेळा मला टीप टाकावी लागते एका जागी, तेव्हा माझ्या ब्लाऊजला जशी पाहिजे तशी फिनिशिंग येते.
हे बघा, आता मेन फॅब्रिकवर व्यवस्थित आपल्या गळ्यावर टीप टाकायची. आता पहिले हातानं सेट करणं बी गरजेचं आहे. हे बघा, अशी एकसारखी टीप आली पाहिजे. बघा, मी चॉकने तुम्हाला दाखवते, म्हणजे तिथे सुद्धा आपला सुंदर असा गोट क्रिएट होतो. तर असं पूर्ण गळ्यावर टीप टाकून घ्यायचं आणि नंतर सगळीकडून मेन फॅब्रिक असतं ज्या पद्धतीने नॉर्मल पद्धतीने आपण जॉईन करतो तसं जॉईन करून घ्यायचं. सोपं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा. हे बघा, आपण आपल्या चॅनलवर अगदी बेसिकपासून नॉलेज आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा. आणि तरी पण तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक असतं सगळीकडून असं जॉईन करून घ्यायचं. एकदम सोपं आहे. फक्त टेक्निक व्यवस्थित वापरणं खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.